तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मनपा नागपूर अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखालील एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी मनपा नागपूर राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान 15वी आयोगाअंतर्गत खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर पदाचं जे नाव आहे तर ते आहे वैद्यकीय अधिकारी आयुष्मान आरोग्य मंदिर UHWC. तर यासाठी इथे 61 जागा आहेत. SC साठी 4 आहेत, ST साठी 5 आहेत, VJ साठी 1 आहे, NTB साठी 1 आहे, NTC साठी 2 आहे, NTD साठी 2 आहे, OBC साठी 10 जागा आहेत, SBC साठी 2 आहेत, SEBC साठी 6 आहेत, EWS साठी 6 आहेत. तसेच ओपनसाठी इथं 22 जागा आहेत आणि या पदासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे तर तुम्हाला इथं MBBS ची पदवी लागणार आहे. तसेच तुम्हाला महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल नोंदणी इथं लागणार आहे आणि अनुभव जर तुम्हाला असेल तर तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 60,000 रुपये इथं मिळणार आहे. आणि जी वयोमर्यादा आहे या पदासाठी तर ती 69 वर्षापर्यंत आहे सर्व प्रवर्गासाठी. तसेच 60 नंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं थेट मुलाखतीद्वारे होणार आहे आणि यामध्ये गुणांची जी विभागणी आहे तर ती इथं खालीलप्रमाणे होणार आहे. तर यामध्ये शैक्षणिक अर्हता यासाठी 50 गुण, तसेच थेट मुलाखतीसाठी 50 गुण आणि मुलाखतीमध्ये खालील बाबींचा इथं समावेश असणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथं 10 गुण असणार आहे. तर अशा प्रकारे तुमची इथं निवड प्रक्रिया असणार आहे. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर अनुभवाच्या बाबतीत खाजगी व शासकीय अनुभव इथं ग्राह्य धरण्यात येईल आणि या पदांसाठी तुम्हाला इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे सकाळी 11 वाजता तुमच्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं द्यायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, तसेच जात प्रमाणपत्र, जन्मतारखेचे प्रमाणपत्र, तसेच ओळखपत्र, यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच कौन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र, तसेच पदवी पदविका प्रमाणपत्र, अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला इथं मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. आणि जे मुलाखतीचे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे आरोग्य विभाग 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका. तर या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे 10 ते 12 वाजेपर्यंत. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिन्यांसाठी असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.